वसुदादाने हातातील राजदंड उंचावून आभाळभेदी गर्जना केली. पांचाल राज्य पूर्व क्षितिजावरच्या साक्षात सूर्यासारखाच वाटला तो मला. आपल्या पुष्ट मांड्यात वायुजिताला भक्कम आवळून पायाच्या टाचेनं खुणावताच गोंडेदार शेपटी फुलवीत तो एकदम उधळला. तसे शंख, आन, गोमुखी, डिडेम यांचे विविध ध्वनी एकमेकात मिसळले. मागच्या 4 अक्षौहिणी सैन्याच्या अगणित मुखातून फुटलेल्या जयजयकारानं राजवाड्याच्या भिंतीतील पाषाणावरही रोमांच उभे ठाकले. अंगराज कर्ण, जय तू. कुरूंचा राजदंड तळपत्या सूर्यकिरणात झळाळू लागला. सताड उघडलेल्या महाद्वारातून वायुजित बाहेर पडला. त्यावेळी योगवशात एक शुभ्रवर्णी गाय दादाला सामोरी आली. त्यानं पुन्हा वेग आखडले. सरळ खाली उडीच घेऊन ओनावत त्यानं तिच्या खुरांना हात लावून वंदन केलं. मनगटातील निशिगंधाच्या पुष्पांची माला झटकून तोडून तिच्या काळ्या खुरांवर श्रद्धेने अर्पण केली. कुरूंचा राजदंड तिच्या मस्तकावर शुभ्र कातडीला क्षणभर टेकविला. ते दृश्य पाहून पराक्रमोत्सुक सैनिकांनी परत घोषणा केली, सेनापती कर्ण महाराज, जय तू. माझी छाती अभिमानानं फुगून गेली. इतका मुग्धकारी प्रसंग मी माझ्या पूर्वजीवनात कधीच अनुभवला नव्हता. आम्ही सारथी पुत्र असूनही वीर क्षत्रियांचं आज अभिमानानं नेतृत्व करीत होतो. तेही आनंदोर्मिनी आमचा गगनभेदी जयजयकार करीत होते. आमच्या मागून दौडत होते. हा 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 म्हणता गंगेचा किनारा आला. पुढं झालेल्या नौका पथकानं शेकडो भक्कम नौकांचे सुटे भाग हत्तीच्या पाठीवरून उतरून घेतले. चटपट जोडून नौका पात्रात लोटून त्यांची वल्ली हाती घेतली. उत्साहित पादाती त्या नौकातून झराझर पैलतीरी गाठू लागले. हत्ती आणि घोडे पोहत पात्र ओलांडू लागले. घटकाभरातच सर्व पथकांनी पैल थड गाठली. आम्ही चौघेच मागे राहिलो. वायुजितावरून उतरून दादानं युवराज दुर्योधनाला गाढ आलिंगन दिलं. अश्वत्थामनला आलिंगनताना तो म्हणाला, गुरुपुत्रा, तो म्हणतोस ते खरं आहे. माणसाचं जीवन दवबिंदूसारखंच असतं. जो तो आपल्या परीनं पराक्रमाचे किरण जगावर परिवर्तित करण्याचे जीवनभर प्रयत्न करीत असतो. तुझ्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असल्यावर दिग्विजय करून दिग्विजयी कर्ण म्हणून मी परते. कर्ण, माझा विश्वास आहे तू यशस्वी होशील. जा मित्रवरा, माझ्या शुभकामना सदैव तुझ्या पाठीशी आहेत. गुरुपुत्रानं हात उंचावला. त्याच्या मस्तकावरच्या वस्त्राचा शेव वायुलहरीबरोबर फरफरत होता. नेत्रकडा पाणथळ दिसत होत्या. येतो. वायुजिताला पाण्यात सोडून नौकात चढताना आम्ही हात उंचावले. ते दोघेही किनाऱ्यावरच्या ओलसर वाळूत निशब्द उभे राहून आपापले उंचावलेले हात मनगटातून हलवू लागले. आम्ही हस्तिनापूर सोडू लागलो. गंगेच्या अगणित लहरीही आमच्या नौकांवर थडाथड आपटत कर्ण, शोण, जयतू जयतू म्हणत आम्हाला निरोप देत होत्या. दूरवर राजवाड्याच्या उंच कळसावरचा भगवा ठिपका डौलत फरफरत होता. जसा काही तोही गरजत होता. कर्ण, शोण, जयतू जयतू. गंगा सोडताच दिग्विजयाच्या रोमांचकारी प्रवासाला सुरुवात झाली. पूर्व दिशेकडचं पहिलंच 20 योजनावरचं भद्रावती नगर आलं. या नगराचा राजा होता श्वेतपर्णा. गुप्त हेराकडून आमच्या दिग्विजयाची कुणकुण त्याला प्रथमच लागली होती. युद्धाचा प्रसंग टाळण्यासाठी अम्रशखांनी वेशी बांधून सुवर्ण तबकात हिरे माणकं घेऊन आपल्या अमात्यासह आमच्या स्वागताला तो स्वतःच आला होता. दिग्विजयाची सुरुवातच एका शुभ शरणागतीने झाली. त्यानं सादर केलेली संपत्ती गाड्यात ओतून घेऊन आमचं सैन्य पूर्वेकडं सरकू लागलं. यानंतरच लागणारं पहिलंच प्रबळ राष्ट्र होतं पांचालाचं. श्वेतपर्णाचं राज्य सोडून पांचाल देश गाठताना आम्हाला पुन्हा गंगा नदी ओलांडावी लागणार होती. या प्रवासातील सर्वात मोठी अडचण नद्यांची होती. त्यासाठीच आम्ही आमचं नौकापथक भक्कम केलं होतं. त्या पथकात कुशल पोहणाऱ्याने दिग्पाळ कोळी यांचाच भरणा मुख्य होता. प्रत्यक्ष युद्ध प्रसंगात हे पथक कधीच भाग घेणार नव्हतं. उलट अशावेळी तळावरच्या शिबिरात त्या पथकातले योद्धे विश्रांती घेणार होते. देशोदेशीच्या नगरात फिरून नद्यांच्या प्रवाहांना कुठं उतार आहे याची माहिती कौशल्यानं काढणार होते. मोडतोड झालेल्या नौकांची डागडुजी करणार होते.
अन्न शिजवणाऱ्यांचंही वेगळं सुसज्ज पथक होतं. ते आणि प्रेतदहन करणारेही युद्धात भाग घेणार नव्हते. ही पथकं सैनिक योद्धांना ढालीसारखी उपयोगी पडणार होती. आमचं दिग्विजयी सैन्य म्हणजे एक चालतं बोलतं नगरच होतं. त्यात सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश होता आणि त्या सर्वांचीच आपल्या सेनापतीवर गाढ निष्ठा होती. सारं सैन्य शासन आणि श्रद्धा यांनी भरलेलं होतं. आम्ही पांचालांच्या दिशेने वायुगतीने वाटचाल करीत होतो. त्या देशाचा राजा द्रुपद, पांडवपत्नी द्रौपदीचा पिता राजपुत्र दृष्टद्युम्न आम्हाला कधीच शरण येणार नव्हता. युद्ध करून त्याचा पराभव करावा लागणार होता. मधली वाटचाल 7 दिवसांची होती. ठिकठिकाणी आमचे तळ पडत होते. योजनाला सृष्टीचं सौंदर्य वेगळ्या वेगळ्या आविष्काराचं पुढं येत होतं. कुंभ, करंबल, कुकुम, सातवन, हळवण, पलाश, पाटल असे विविध वृक्ष हिरव्या चवऱ्या ढाळीत आमच्या सैन्याला उल्हासित करत होते. कितीही प्रवास केला तरी कोणीही थकत नव्हतं. ना थंड ना उष्ण, असं समशीतोष्ण उत्साही वायुमान विजिगीषू मनाची कारंजी फुलवीत होतं. हस्तिनापूर सोडल्यापासून 10व्या दिवशी आम्ही पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर आलो. आपल्या हातातील राजदंड माझ्या हाती देत पदस्थ होऊन दादानं गंगेच्या विशाल पात्राला गुडघे टेकून वंदन केलं. शोन ही नदी आहे, माता आहे, असंच त्याला नित्य वाटत आलंय. का ते मात्र समजत नाही. तुला आठवतंय चंपानगरीत बालपणी मी हिच्या लाटांकडं कसा एकटक पाहत असे ते? त्यावेळी तू शिंपले गोळा करायचास. दादानं मला आठवण करून दिली. होय, चंपानगरीत आपण असताना एकदा तर तू रात्रभर हिच्या पात्रात उभा होतास. राधामातेने सकाळी परतल्यावर तुला छेडलं होतं त्यासाठी. खरंच दादा, तुला एवढा जिव्हाळा का रे वाटतो या गंगेचा? राजसिंहासनांना माणसाचा, गरुडांना राजहंसांना माणसाचा, गरुडांना पर्वत शिखरांचा, विजांना अवकाशाचा ओढा का असतो हे सांगता येईल काय? नाही शोन, या नदीचा मला का जिव्हाळा वाटतो ते कधीच सांगता येणार नाही. हे बघ, त्यानं आपल्या दंडात बांधलेली चांदीची पेटी काढून माझ्यासमोर धरली. ही पेटी राधामातेनं चंपानगरी सोडताना मला दिली होती. का? ही एवढी लहानशी पेटीच तिने मला का दिली हे तुला तरी सांगता येईल काय? ती पेटी गंगेच्या पाण्यात स्वच्छ धुताना त्यानं मला विचारलं. उत्तरासाठी माझ्याकडं पाहताना निसटून ती पात्रात पडली. तरीही पसरट बुडामुळं ती तशीच तरंगत राहिली, हिंदकळत तरंगत. सावर तिला, नाहीतर राधामातेची तू प्रेमानं जपलेली ही भेट भलत्याच्याच हाती जाईल. मी त्या तरंगणाऱ्या पेटीकडं बोट दाखवीत म्हणालो. त्यानं पुढं झेपावून ती पेटी परत हाती घेतली आणि मी ती पुन्हा त्याच्या दंडात बांधली. शोन, या नदीकाठाशी माझ्या अनेक स्मृती निगडीत आहेत. याच नदीच्या पैल तीरावर माझ्या प्रथम पुत्रानं सुदामानं चिरविश्रांती घेतली आहे. सुदामांच्या आठवणीनं क्षणभर माझं मनही द्रवलं. तो म्हणत होता ते योग्यच होतं. सुदामांना आश्रय देणारी, उदार आश्रयदायी म्हणून मीही त्या नदीला वंदन केलं. दादाच्या भावनांशी समरस झालो. आता आमचा प्रवेश पांचालाच्या प्रबळ राज्यात झाला होता. कांपल्य नगर, पांचालीचं राजनगरी आम्हाला समोर स्पष्ट दिसू लागली. आता महान संघर्षाला तोंड फुटणार होतं. याच नगरात स्वयंवराचं मत्स्ययंत्र घरघरलं होतं. सुदामांचा देह पडला होता. घडू नये ते घडलं होतं याच पांचालाच्या राजनगरात.